10वी नंतर ITI आणि डिप्लोमा केल्यानंतर जो मी ऑटोकॅड इलेक्ट्रिकलचा कोर्स केला होता, हा कोर्स करण्यामागचं नेमकं कारण काय आणि इलेक्ट्रिकल सारख्या कोर ब्रांच मधून असून सुद्धा जॉब भेटायला इतका वेळ का लागतोय. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. सकाळी सकाळीच भूक लागली होती म्हणून नाश्ता करून घेतला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो होतो कॉलेज रोडला भावाला सोडलं आणि निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो, मला आज 2 ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचे होते म्हणून मी एकदम घाई गडबडीमध्ये आंबडला निघालो होतो. रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे धूळ इतकी उडते की डोळ्यांची एकदम खतरनाक आग होती. ह्या जॉबचा रेफरन्स मला इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर म्हणून दिला होता, पण इथं आल्यानंतर मला कळालं इथं वेगळंच काहीतरी काम आहे. ते तर बोलले होते तुला आम्ही घेऊन टाकू, पण मित्रांनो जे काम आपल्या फील्ड रिलेटेड नाही ते करून कायच फायदा होणार. म्हणून मी दुसऱ्या इंटरव्ह्यूला निघालो होतो. फायनली तो पण इंटरव्ह्यू एकदम चांगल्या प्रकारे झाला होता. मित्रांनो, ऑटोकॅड इलेक्ट्रिकल शिकण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मला वर्कशॉप मध्ये काम करण्यापेक्षा ऑफिस जॉब जास्त आवडतो. ही तर फक्त सांगण्याची गोष्ट आहे, यामागे खूप मोठं कारण आहे, ते मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आपली अशी जर्नी पुढे बघण्यासाठी अकाउंटला फॉलो नक्की करून घ्या.